मला खात्री आहे काल जे आपण बघितलं ते नक्कीच तुम्ही काय केलं असेल, परफेक्ट केलं असेल आणि सगळी उदाहरणं तुम्हाला येत असतील. तसंच पुस्तकामध्ये सुद्धा आणि काहीतरी तुम्ही ट्राय केले असेल, एक्झाम्पल उदाहरणं. तर आता आपण काय करूया, तर आणि 7 असे वेगवेगळे उदाहरणं सोडूया आपण. पहिला दिला बघा 10a डिवायडेड बाय 1 प्लस 10 स्क्वेअर ए, त्याचा स्क्वेअर आहे, प्लस कॉट ए डिवायडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, त्याचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि इक्वल टू प्रूव्ह करायला सांगितलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा मी लिहितो बघा 10a डिवायडेड बाय, पहिला प्रॉब्लेम 1 प्लस 10 स्क्वेअर ए म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा, सेक्स स्क्वेअर एक लिहू शकतो. सेक्स स्क्वेअर एक चला, त्याचा स्क्वेअर. नंतर काय करू शकतो बघा, कॉट ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय लिहू शकतो आपण, कोसेक स्क्वेअर ए. कोसेक स्क्वेअर ए लिहू शकतो, त्याचा परत काय सांगा, स्क्वेअर. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं, साइन ए इंटू कॉस ए करायचं आहे. मग इथे आपल्याला साइन ए मिळू शकेल, इथे कॉस ए मिळू, पण कुठेतरी काहीतरी जायला पाहिजे, बाकीचं जायला पाहिजे. आपण काय करूया बघा, इथे 10a लिहितो मी आणि हे सेक्स स्क्वेअर ए आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय आला, 4 टाइम्स आला, 4 टाइम्स ए प्लस कॉट ए इंटू कोसेक 4 टाइम ए. आता 10a पण मी काय लिहू शकतो बघा, साइन ए डिवायडेड बाय कॉस ए आणि सेक्स रेज टू 4a म्हणजे आपण काय करणार आहे, कोसेक कॉस 4a, कारण आपल्याला माहिती आहे कॉस ए इक्वल टू 1/sec ए. मग हे आपण असं लिहू शकतो, तसं हे पण मी काय लिहू शकतो, कॉस ए डिवायडेड बाय साइन ए, कारण कॉड ए म्हणजे 10a चा काय असतो, उलट असतो, आणि कोसेक 4 म्हणजे काय देणार मी, साइन रेज टू 4a असं लिहिणार आहे. आता इथे जर बघितलं तर आपलं काय आलं, हे कोसेक झालं, हे साइन ए झालं. मी काय करतो, याच्यातला एक कोसेक ए आणि याच्यातला एक मी घालवला, इथे आपले 3 राहिले. इकडचा साइन ए इकडचा घालवला तर आपलं काय राहिलं, 3 राहिलं. म्हणजे काय झालं सांगा, इथे साइन ए इंटू कोस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए. नंतर मी काय करतो बघा, याच्यामध्ये साइन आणि कॉस काय करतो, बाहेर काढतो, कॉमन आहे ते, साइन ए इंटू कॉस ए. राहिलं सांगा, पहिल्यातलं काय राहिलं, कॉस वर्ग ए किंवा स्क्वेअर ए, आणि दुसऱ्यातलं काय राहिलं बघा, कॉस ए साइन ए आपल्या बाहेर काढलंय, त्यामुळे काय राहिलं, साइन स्क्वेअर ए. आणि आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू काय असते, 1 असते, त्यामुळे याची जर व्हॅल्यू 1 असेल या संपूर्ण, राहिला टर्म कुठला सांगा, साइन ए इंटू कॉस ए, त्यामुळे आपण आन्सर काय लिहिणार आहे, साइन ए इंटू कॉस ए. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर इक्वल टू 1 राहिलं, त्याची व्हॅल्यू 1 झाली, तर राहिलं काय, साइन ए इंटू कॉस ए, म्हणजे आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. एकदम सिंपल आहे बघा. फक्त काय व्हायला पाहिजे, आपल्याला कसं सोडवायचे पटकन काय यायला पाहिजे, आपलं लक्षात यायला पाहिजे. नंतर सेकंड आपण बघूया, आपल्याला काय सांगितलं, 1 प्रूव्ह करायला सांगितलंय. दिलंय काय सांगा, सेक्स 4a 1 मायनस साइन 4a मायनस 210 स्क्वेअर ए दिलेला आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं, 1 प्रूव्ह करायला सांगितलं. तर सेक 4 रेज टू 4a म्हणजे मी काय लिहू शकतो सांगा, सेक 2 स्क्वेअर त्याचा स्क्वेअर इंटू 1 मायनस साइन 4a मायनस 210 स्क्वेअर. आता मी काय करतो, हा जो आहे ना तो मला माहिती आहे, मी कशामध्ये लिहू शकतो, 1 प्लस 10 स्क्वेअर ए मध्ये लिहू शकतो. मग मी काय करतो, इथे पहिल्यांदा आपण काय करूया, हे सिम्प्लिफाय करूया. हे काय ए इंटू बी आहे, हे आपलं संपूर्ण समजा बी केलं, तर आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया पहिल्यांदा. ह्याने 1 केलं तर आपला टोट टर्म येणार आहे परत रेज टू 2, आणि हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, ह्याचा 4 होणार आहे. म्हणजे काय झालं सांगा, साइन रेज टू 4 इंटू 2 टू द 4 होणार, म्हणजे सेक रेज टू 4a. आणि नंतर काय होणार आहे, आपलं राहिला 210 स्क्वेअर ए, हा आपला टर्म राहिला. तर
सेक स्क्वेअर ए म्हणजे आपल्याला काय मिळू शकतं सांगा 1 प्लस टेन स्क्वेअर ए. आपण बघितलंय बघा दुसऱ्या दिवशी बघितलंय आपण हे. तर आपल्याला हे बघितलेलं आहे. नंतर मी काय करू शकतो बघा साइन 4a 4a सेक आपण कसा लिहू शकतो 1 अपॉन कॉस लिहू शकतो. म्हणजे काय झालं सांगा कॉस रेज टू 4a झाला आणि हा टर्म मी तसाच ठेवतो 2 10 स्क्वेअर ए झाला. आता हे आपण काय करूया सिम्प्लिफाय करूया 1 प्लस 10 स्क्वेअर हे आपल्याला काय करायचं आहे आणि इथे स्क्वेअर आहे सॉरी इथे आपला काय स्क्वेअर आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. तर स्क्वेअर करण्यासाठी आपण काय करतो बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण कसा करतो a स्क्वेअर म्हणजे 1 झाला प्लस 2ab म्हणजे 2 टाइम्स 2 इंटू 1 इंटू 10 स्क्वेअर a प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथे 10 स्क्वेअर म्हणजे काय बी आहे त्यामुळे काय होणार सांगा बी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 10 रेज टू 4a होणार आहे. हे आपलं एक झालं. नंतर काय करणार आहे बघ मायनस साइन 4 रेज टू 4a आणि कॉस 4a म्हणजे काय मिळणार आपल्याला 10 रेज टू 4a मिळणार आहे. कारण साइन अपॉन 10 कॉस म्हणजे काय मिळतं आपल्याला 10 मिळतं आणि आपल्याला लास्टला काय मिळालं 210 स्क्वेअर a. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 10 रेज टू 4a आहे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. हे आपलं जाणार हे गेलं नंतर इथे जर बघितलं तर 210 a स्क्वेअर आहे आणि मायनस 10 स्क्वेअर a आहे. हे पण काय जाणार आहे आपलं हे पण जाणार आहे म्हणजे राहिला कुठला टर्म आपला फक्त काय राहिला 1 राहिला. त्यामुळे हे पण आपण काय केलं बघा इझिली प्रूव्ह केलेलं आहे. परत एकदा लक्षात घ्या इथे आपण काय केलं सेक स्क्वेअर ए ला आपण काय केलं 1 प्लस 10 स्क्वेअर केलं आणि नंतर आपण ते a प्लस बी आहे बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असतं ते सगळं वापरलं आणि आपण काय केलं सिम्प्लिफाय केलं. त्यामुळे काही टर्म तिथे जाणार आहे आणि आपल्याला राहणार काय फक्त 1 राहणार. एकदम सिंपल आहे बघा. ट्रिग्नॉमेट्री कसं आहे सांगा एकदम सिंपल आहे. जर आपल्याला कन्सेप्ट पहिले माहिती म्हणजे पहिल्या 3 दिवसात जर केलेलं आपण परफेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट बघा एकदम इझी आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सेक स्क्वेअर थीटा म्हणजे मी काय करतो बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा लिहितो आणि कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय लिहितो मी 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा लिहितो. आता ह्या दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत सेच आहेत ते दोन वेगवेगळे आहेत. मी याला काय करतो साइन स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो आणि याला कॉस स्क्वेअरने मल्टिप्लाय. हे डिनॉमिनेटर दोघांचे काय झालं सेम झालं. याला मी साइन स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. जर वर साइन स्क्वेअरने केलं तर आपल्याला काय पाहिजे खाली पण साइन स्क्वेअर थीटाने मल्टिप्लाय करायला पाहिजे. याला मी काय करतो कॉस स्क्वेअर थीटाने मल्टिप्लाय करतो. जर वर जर आपण कॉस स्क्वेअर थीटाने केलं तर खाली पण आपल्याला काय करावं लागेल कॉस स्क्वेअर थीटाने मल्टिप्लाय करावं लागेल. आता डिनॉमिनेटर दोघांचे सेम झाला सेच सेम झाला त्यामुळे मी हे ऍड करतो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू काय ते 1 आहे आणि खाली काय राहिलं सांगा कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय असतं सांगा आणि समजा इथे आपण साइन स्क्वेअर थीटा तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे आपल्याला काय असतं सेक स्क्वेअर थीटा असतं आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा म्हणजे आपल्याला काय असतं कोसेक स्क्वेअर थीटा असतं. एकदम इझी म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते आपण काय केलेलं आहे बघा प्रूव्ह केलेलं आहे. इझी प्रकारे एकदम सिंपल याच्यामध्ये आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. नंतर आपण नेक्स्ट बघूया. एकूण आपण 7 कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला काय दिलंय सांगा 6 रेज टू 6 आहे आणि 10 रेज टू 6 दिलेलं आहे आणि 1 प्लस 3 सेक स्क्वेअर इंटू 10 स्क्वेअर करायला पाहिजे. तर आपल्याला काय करूया तर मी काय करतो बघा थोडंसं याच्यामध्ये वेगळं काहीतरी वापरतो. आपल्याला माहिती आहे 1 प्लस 10 स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मी काय करतोय सेक स्क्वेअर थीटा हे 10 स्क्वेअर त्या बाजूला आणलं तर काय झालं मायनस झालं इक्वल टू 1. आता हा एक आपला टर्म झाला आणि हा एक आपला टर्म झाला. आपल्याला रेज टू 6 पाहिजे. मग मी काय करतो ते ह्या दोन्ही टर्मला आपण काय करूया रेज टू म्हणजे क्यूब करूया दोघांचा घन करूया. घन केला तर काय होणार सांगा
याचा पण मला घन करावा लागेल आणि याचा पण करावा लागेल, दोघांचा आपण घन करूया. तुम्हाला माहित असेल बघा, a मायनस बी क्यूब करायचं असेल तर आपण काय करतो, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी करतो. हे तुमच्या लक्षात असेल बहुतेक, मला वाटतं हे 8वी मध्ये झालेलं बहुतेक. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. हे आपलं काय झालं. आता इथे आपण काय करूया, ए म्हणजे आपला हा झाला, बी म्हणजे आपला हा झाला. मग लिहितो बघा, ए क्यूब लिहितो. ए क्यूब म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, 6 झाला थीटा. नंतर बी क्यूब म्हणजे 10⁶ झाला थीटा. नंतर मायनस 3ab म्हणजे काय आलं, 3 मायनस 3ab लिहितो मी इथे. 3a म्हणजे आपला काय आला, सेक थीटा स्क्वेअर. बी म्हणजे आपला काय आला, 10 स्क्वेअर थीटा. आणि ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार आहे, तर आपल्याला a मायनस बी पाहिजे, म्हणजे काय आलं, सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा. आता आपल्याला जे काही टर्म पाहिजे ते मिळत आहेत बघा. साधारण आपल्याला हे टर्म काय होत आहे, मिळत आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर हे टर्म आपल्याला आणि त्या बाजूचं पण आपल्याला हे करायचं आहे, 1 क्यूब पण मिळणार आहे. म्हणजे इक्वल टू काय करणार आहे, 1 क्यूब. म्हणजे मी काय कन्सिडर केलं, हे कन्सिडरच केलं नाही. मी काय केलं, मी हे कन्सिडर केलं, सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि दोघांचे काय करतोय, मी क्यूब करतोय, म्हणजे घन करतोय. त्यामुळे या बाजूचा घन केला तर या बाजूचा पण मला घन करायला पाहिजे. आता इथे राहिलं काय बघा, इथे सेक स्क्वेअर थीटा रेज टू 6 थीटा मायनस 10 रेज टू 6 थीटा मायनस, इथे जर आपण बघितलं सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा काय असतं, 1 असतो. त्यामुळे इथे मी डायरेक्टली काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. सेक स्क्वेअर थीटा इंटू 10 स्क्वेअर थीटा. कारण हे बघितलेलं आपण बघा, सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा काय असतं, आपलं 1 असतं. मग इथे मी डायरेक्टली 1 लिहू शकतो. ते नाही दिलं तरी चालू शकेल, कारण वेळ 1 इंटू एनिथिंग इक्वल टू 1 भेटतं. आता मला काय करायचं आहे, हा टर्म आहे तो त्या बाजूला न्यायचा आहे. मी काय करणार, सेक रेज टू 6 थीटा मायनस 10 रेज टू 6 थीटा इज इक्वल टू, हा त्या बाजूला गेला की आपला काय होणार आहे, प्लस होणार आहे, सेक स्क्वेअर थीटा इंटू 10 स्क्वेअर थीटा. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते काय झालेलं आपल्याला मिळालेलं आहे बघा, इझिली मिळालेलं आहे. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते मिळाले. फक्त मी इथे वेगळी मेथड वापरली. मी पहिले त्या कन्सिडर काय केलं, 1 प्लस 10 स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. त्यामुळे सेक स्क्वेअर थीटा मायनस 10 स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि नंतर दोन्ही साईडचे मी लेफ्ट साईड आणि राईट साईडचं काय केलं सांगा, क्यूब केलं. क्यूब करण्यासाठी आपण काय वापरलं, ए मायनस 1, आपण काय वापरलं सांगा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब वापरला. त्याचं काय येत आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस 3. हे मी सगळं इथे वापरलं. आणि या बाजूचा जसा क्यूब केला तसा या बाजूचा पण क्यूब केला. 1चा क्यूब काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि नंतर मी काय केलं, मायनस 3 सेक स्क्वेअर थीटा इंटू 10 स्क्वेअर थीटा ते त्या बाजूला दिलं. आणि आपल्याला जी काय पाहिजे ती काय झालेलं आहे, इझिली मिळालेलं आहे. नंतर आपण अनेक बघूया. मला खात्री आहे सगळ्यांना समजत असेल. आपण खूप स्लो जातोय बघा, प्रत्येकाला समजावं ही त्याच्यामधली भावना आहे. तर 10 थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला काय पाहिजे, तर वर सेक थीटा मायनस 1 पाहिजे. तर मी काय करतो, तर वर पाहिजे ना, या दोघांना आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. 10 थीटा इंटू सेक थीटा मायनस 1, इथे सेक थीटा प्लस 1 आहे. याला पण मी काय करतो, सेक थीटा मायनस 1 ने मल्टिप्लाय करतो. कारण जर डिनॉमिनेटरला एकाने केलं त्याच नंबरने आपल्याला काय करावं होतं, न्यूमरेटरला करावं होतं. तसं मी इथे केलेलं आहे. आता इथे जर बघितलं तर काय झालं सांगा, आपण ए प्लस बी ए मायनस बी. तुम्हाला माहित असेल बघा, 8वी मध्ये शिकला, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय असतं सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. आता इथे मी काय लिहितो, 10 थीटा तसंच लिहितो, सेक थीटा मायनस 1 लिहितो. आणि हे काय करतो, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय होतं, ए स्क्वेअर म्हणजे काय होणार, सेक स्क्वेअर थीटा आणि 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 1च येणार.
आणि आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय असतं, टेन स्क्वेअर थिटा असतं. आपण बघितलंय बघा, 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, किंवा सेक स्क्वेअर टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. याच्यामध्ये मी असं लिहू शकतो, टेन थिटा सेक थिटा मायनस 1 अपॉन टेन स्क्वेअर थिटा. ह्याच्यातला एक टेन जाणार बघा, हा टेन गेला, जे आपल्याला पाहिजे ते मिळालं, मायनस 1 अपॉन टेन थिटा. हे बघा किती इझी आहे बघा. जर आपण लक्षात घेतलं की काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, ते जर आपल्याला समजलं तर आपण इझिली काय करू शकतो, पटकन आन्सर काढू शकतो. नंतर आपण अनेक घेणार आहोत. इथे आपल्याला काय दिलंय तर टेन क्यूब थीटा मायनस 1 अपॉन टेन थीटा मायनस 1 आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं सेक स्क्वेअर थीटा प्लस टेन थीटा. इथे जर बघितलं तर काय सांगा, टेन क्यूब थीटा मायनस 1 आहे. ऍक्च्युली आपण असं पण लिहू शकतो, ए क्यूब आहे समजा. मग आपल्याला परत एकदा 8वी मध्ये जावं लागेल. आपण काय बघितलेलं बघा, 8वी मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब बघितलेलं. ए क्यूब मायनस बी क्यूब काय होतं सांगा, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे आपण 8वीत बघितलेलं. ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय असतं समजा, ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता हा आपला ए झाला, हा आपला काय झाला, बी झाला. मग मी काय करणार आहे, ए म्हणजे आपला टेन थीटा झाला, मायनस बी म्हणजे आपला 1 झाला, इंटू ए स्क्वेअर म्हणजे आपला टेन स्क्वेअर थीटा झाला, ए बी म्हणजे 10 इंटू 1 झाला, टेन थीटा इंटू 1 झाला, आणि बी स्क्वेअर म्हणजे काय झाला आपला 1 झाला. आणि खाली आपल्याला काय टर्म आहे सांगा, टेन थीटा मायनस 1 आहे. आता इथे जर बघितलं तर इथे पण टेन थीटा मायनस 1 आहे, खाली पण टेन थीटा. त्यामुळे हे आपलं काय होऊ शकतं, जाऊ शकतात. आणि आपल्याला माहिती आहे टेन स्क्वेअर थीटा प्लस 1 म्हणजे आपलं काय असतं, सेक स्क्वेअर थीटा असतं, प्लस राहिलं काय सांगा, टेन थीटा. झालं, 2 स्टेपमध्ये आपण क्लिअर केलं, म्हणजे परफेक्ट केलं बघा. तर काय आहे बघा, पहिल्यांदा मला हे माहीत असायला पाहिजे होतं, ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय. हे जर माहीत नसेल तर हा आपल्याला सोडवता येणार नाही, पटकन आपल्याला काय करता येणार, सोडवता येणार. इथे फक्त तुम्ही लिहावं लागेल, 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ते मी काय लिहिलं नाही. तुम्ही सोडवताना सगळं जे जे काय वापरणार आहे ना ते तिथे लिहायचं आहे. इथे मी फक्त काय करतो, प्रॉब्लेम इथे लिहून ठेवल्यामुळे मला ते नाही लिहिता, पण तुम्हाला परीक्षेमध्ये हे कसं झालं तर 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, इथे या बाजूला तुम्हाला सगळं लिहावं लागेल. आता आपण शेवटचं एक बघूया. तर आपल्याला काय करायचं आहे, कॉट स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे कॉट स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. तर मी काय लिहितो बघा, कॉट स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कॉट स्क्वेअर थीटा मी कसं लिहू शकतो बघा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. त्यामुळे कॉट स्क्वेअर थीटा कसं मिळणार आपल्याला, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 हा एक टर्म झाला, मायनस टेन स्क्वेअर थीटा आपण कसं लिहू शकतो बघा, 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. त्यामुळे टेन स्क्वेअर थीटा काय असणार आहे, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आता हे सोडूया आपण, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस 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 होणार, सेक स्क्वेअर थीटा मायनस मायनस प्लस होणार, हे 1 आणि हे 1 आपलं गेलं, म्हणजे काय राहिलं सांगा, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. ही जी मिळालं, काही आपल्याला जास्त करावं लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जर पहिल्या 3 दिवसामध्ये जे काय आपण घेतलं ते जर तुमचं परफेक्ट असेल तर तुम्ही सगळी उदाहरणं काय करू शकता, इझिली सोडवू शकता, कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.